आपण लँड तर आज खरेदी करतो, पण ती बऱ्याचशा वेळेला पडून राहते किंवा त्याच्यामध्ये कधी कन्स्ट्रक्शन होतं, कधी होत नाही, कधी काही अडचणीसुद्धा येतात. मग या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करता? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की मी 2008-9 मध्ये 7-8 मध्ये की 8-9 मध्ये आता एक्झॅक्ट नाही आठवत आहे मला, पण हं, त्यावेळेस मी सालाई धाबा म्हणून एक गाव आहे, हं, बुटीबोरी MIDCमध्ये. तर तिथे मी त्यावेळेस आम्ही लँड घेतली होती ग्रुपनी आमच्या. त्यावेळेस ती फार कमी रुपयामध्ये घेतली होती. पण आम्हाला त्यावेळेस व्हिजन होतं, जेव्हा मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हं. हा सालाई धाब्याहून चालला होता. हां. तो दिसून राहिला होता. तो नंतर मग समृद्धीमध्ये तयार झाला, हं, समृद्धीच्या रूपामध्ये. थोडासा तो चेंज झाला हं, आणि समृद्धीच्या रूपाने फडणवीस साहेबांनी त्याला उचलला. हं. तर मला माहीत होतं की आज नाही उद्या हा डेव्हलप होईलच. हां. तर त्यावेळेस आम्ही ती लँड घेऊन ठेवली होती. त्याचे आता फ्रुट्स आम्हाला आता मिळत आहे. हं. कारण ती इतकी मल्टिप्लाय झाली की त्याचं काही म्हणजे हे नाही. व्हिजन होतं ना ते, किंवा हा मुंबई नागपूर जर एक्सप्रेस वे डेव्हलप झाला, हां. त्याला आता समृद्धी नाव दिलं गेलं. हां. त्यावेळी त्याला एक्सप्रेस वे नाव होतं. हां. तो जर डेव्हलप झाला तो डेव्हलप होईलच बा, कारण की बुटीबुरी MIDCला लागून चालला होता तो. हं, हं. मला माहीत होतं की आज नाही उद्या डेव्हलप होईलच तो. अच्छा. असे आमच्या नशिबाने जसे विजनरी नेते भेटले, हं, त्यांनी उचलला त्याला. हं, हं. गडकरी मग ते साहेब आणि साधारणतः फडणवीस साहेब. कितीची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि फायदा नंतर कितीचा झाला? तेव्हा अमाऊंटच्या रूपात सांगणं शक्य नाही आहे. हं, पण हं. मी त्यावेळेस ती 8 पण लाख तरी रुपये 8 लाख रुपये उदाहरणासाठी. 8 लाख हां. रुपये एकरने घेतली होती. आता तिथे 1.5 कोटी रुपयाचे रेट्स आहे.